जय भीम, जय संविधान। एक माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे एक व्हिडिओ पाठविला होता आणि ते बघितल्यानंतर थोडा मलाही धक्का बसला। एक बेअक्कल जो स्वतःला वकील समजतो असा एक राम चव्हाण नावाचा व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये काही बौद्ध समाजावर आरोप करत आहे, काही प्रश्न करत आहे। त्याच्या आरोपाला उत्तर मी या ठिकाणी देणार आहे। पहिल्यांदा तो बेअक्कल चव्हाण नावाचा व्यक्ती म्हणतो, काय विरोध करा ना, लोकशाही मार्गाने विरोध करा, संविधानिक मार्गाने विरोध करा, पण तुम्ही विरोध करण्याची पातळी आमच्या महापुरुषावर शिव्या देणं, आमच्या आया बहिणीवर शिव्या देणं, अरे तू तुमच्या जिंदगीवर महारानो। ज्या गोष्टी बाबासाहेबांना समतेचा लढा दिला, इक्वॅलिटी सांगितली, समानता सांगितली, त्या समानतेसाठी जर मातंग समाज येऊन 57 जातीचा लढा लढत असेल तर तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे? त्या घटनेमध्ये फक्त हिंदू, सिख ह्या लोकांना, ह्या धर्मांना आरक्षण दिलं, बौद्धांना काय आरक्षण दिलं नाही। 1990च्या वेळेला तुम्हाला एका सर्क्युलरनं तुम्ही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामध्ये हिस्सा मागितला। त्यावेळेच्या पंतप्रधानाला तुम्ही ब्लॅकमेल केलं, सरकारला ब्लॅकमेल करून तुम्ही ज्या वेळेला बौद्धांना आरक्षण नसतानाही तुम्ही त्याच्यामध्ये खाडाखोड केली, मागच्या दाराने तुम्ही शेड्यूल कास्ट रिझर्वेशन मध्ये आला। त्यावेळेला शेड्यूल कास्ट मधल्या कुठल्याच जातीनं, या देशातल्या कुठल्याच जातीनं तुम्हाला विरोध केला नाही। बाबासाहेबांना काय सांगितलं? इक्वॅलिटी, समता सांगितली बाबासाहेबांना, समानता सांगितली बाबासाहेबांना। मग त्या समानतेला, त्या इक्वॅलिटीला तुम्ही पायंदळी उडवणार आहेत का? अरे मग तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी होऊच शकत नाहीत। तुमच्या अख्ख्या ह्या बौद्ध धर्मामध्ये, तुमच्या ह्या हिंदू महारामध्ये कुणीही जय भीम करत मेलं नाही, पण मांगाचे तरुण पोरं जय भीम करत मेलेत। कोचरम कांबळे आठवा, शाहीर उमप आठवा, महार हलकट आहेत। तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला गद्दारी करणं। बाबासाहेबांच्या स्तून पुढे शिव्या देताना विचार करा। जर आम्ही सुरुवात झालो ना शिव्या द्यायला, तर मांगाच्या इतिहासातल्या शिव्या फार भयानक आहेत, तुमच्या कानातून रक्त येईल। बौद्ध समाजाला उद्देशून त्यांनी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करावे, महापुरुष आणि महिला यांना शिव्या देऊ नये, आणि पुढे म्हणतो की तू तुमच्या जिंदगीवर। तर बौद्ध समाजाला हा उद्देशून म्हणतो। त्या भिकारचोट नालायक त्या वकिलाला मला सांगायचं की येड्या, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानतो म्हणून, आम्ही संविधानिक आणि लोकशाही मार्गाने चालतो म्हणून तू जिवंत आहेस हे पहिल्यांदा लक्षात घे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, यांचा आम्ही आदरच करतो। राहिला प्रश्न मातंग महिलांना शिव्या देण्याचा, अबे मातंग महिला तर आमच्या बहिणी आहेत, आम्ही तर कोण्याही जाती धर्माच्या महिलांना शिवा देऊ शकत नाही, कारण आम्ही अंधभक्त नाही, तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, हे पहिल्यांदा तू लक्षात घे। तो पुढे तो हलकट वकील तो दुसरा असा आरोप करतो की आम्ही समतेची लढाई लढतोय, आम्ही समतेच्या मार्गाने जातोय। आम्ही काय प्रॉब्लेम आहे या महारांना? 59 जातीसाठी आम्ही लढतोय। पहिल्यांदा अबे तुझ्या पाठीमागे जे आहेत ना, मातंगाशिवाय कोणी नाही। तुझ्यासोबत 57 जाती आहेत, कोणत्या? त्याचे एकदा नावं जाहीर कर। त्या समाजाचे नेते कोणते आहेत हे जरा तू सांग। तू समतेसाठी लढतोस? अरे समतेसाठी नाही, तू फोडण्यासाठी, तू तोडण्यासाठी लढतोस। कारण बाबासाहेबांचा उद्देश आरक्षण देण्या पाठीमागचा काय होता? एक संदर्भ आठवला मला। 1954ला बाबासाहेब आंबेडकरांचं, आमच्या बापाचं राज्यसभेत भाषण झालं। बाबासाहेब म्हणतात, आम्ही महांग, मार, डक्कलवार, चांबार, आम्ही जात म्हणून कधी एक होऊ शकत नाही, पण आम्ही प्रवर्ग म्हणून एक होऊ शकतो। आणि प्रवर्ग ही जातीअंताच्या लढाईसाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे। त्या जातीअंताच्या लढाईला फाटा देण्याचं काम, तुम्ही तोडण्याचं काम तुम्ही करतात। मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना, जाहीर आरोप करत आहे, आणि तुम्ही RSSच्या सांगण्याहून करतात, एवढे सुद्धा या सगळ्याला कळालेलं आहे। तिसरा त्याचा आरोप फारच गंभीर आहे। तो भडवा म्हणतो बौद्धांना आरक्षण नव्हते, ते 1990ला पंतप्रधानाला, सरकारला ब्लॅकमेल करून, खाडाखोड करून मागच्या दाराने त्यांनी आरक्षण मिळवलं, पण आम्ही त्याला विरोध केला नाही। त्या नालायक हलकटला, मादरचोदाला माझं सांगणं आहे, कोण म्हणते रे किती तुझा अभ्यास?
तुला जे वकिलाची डिग्री आहे ते नक्कीच मला वाटतं त्याची चौकशी केली पाहिजे. बौद्धाला आरक्षण होतं, पहिलेपासून होतं. फरक एवढाच होता की महाराष्ट्र सरकारचं आरक्षण होतं, केंद्र सरकारचं आरक्षण नव्हतं. पंतप्रधान सरकारला ब्लॅकमेल करून, अरे ब्लॅकमेल कोणाला करता येतं? एखाद्या भ्रष्टाचार केलेल्या माणसाला ब्लॅकमेल करता येतं पैसे काढण्यासाठी. एखाद्या पोरीला, बायाला, महिलांना ब्लॅकमेल करता येतं. सरकारला, संसदेला, पंतप्रधानाला ब्लॅकमेल करता येते. म्हणजे तुझी लायकी काय याच्याहून तुला कळता येतं. म्हणजे मागच्या दाराने, अरे ही काय राज्यसभेची निवडणूक होय? मागच्या दाराने न निवडून येता आणि आम्ही विरोध केला नाही. तू कोण लागून गेला रे विरोध करायला? कोण लागून गेला? आम्हाला आरक्षण मिळालं, आम्ही ओपन मधून आलो. आम्ही पहिले आम्ही सवर्ण होतो. येडे अजून तुला सांगतो, आरक्षण आमच्या हक्काचं आणि आमच्या बापानं दिलं हे लक्षात घे. आणि आम्ही आरक्षणाच्या योग्य कसे होतो मी नाही सांगत. लई सुप्रीम कोर्टाची भाषा करताना तुम्ही, सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये सांगतो मी, 20 मार्च 2026 चिंथाडा आनंद विरुद्ध आंध्र प्रदेश सरकारमध्ये तत्कालीन न्यायमूर्ती प्रशांत कुमार आणि मनमोहन या 2 जजच्या खंडपीठाने सांगितलं, शीख, हिंदू, बौद्ध धर्मातील व्यक्तींना अनुसूचित जातीचा दर्जा हा कायदेशीर आहे. तो सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा आहेस का? पर्याचा 4था आरोप ते येडझव्याच्या, हा स्वतःला वकील समजतो, मला तर हा तोतया वकील दिसतो. म्हणे बुद्धाचे मुले जय भीम करत नाहीत. आम्ही जय भीम करत करत आमचा पोचीराम कांबळे विठ्ठल उमाप मेला. त्या नालायकाला सांगायचं पोचीराम कांबळे विठ्ठल उमाप हा मांग नव्हताच. कागदावर जातीचा सर्टिफिकेट मांगावी तो मांग नाही. तो खरा आंबेडकरवादी होता, खरा बौद्ध होता. आमच्या लेखी आम्ही त्याला मानतो म्हणून तो जय भीम करत करत मेला. तुलाही म्हणतोस आमचे मांग जय भीम करतात. तुला माझा प्रश्न आहे, जे मांग लई संविधानाचा पुळका गाता, जे मांग लई बाबासाहेब आंबेडकरांचा पुळका गाता, इतर मातंग समाजाबद्दल आमची लढाई नाही. जे मांग आणि जे मांगटे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भानगड लावण्याचं काम करतात, त्या मांगट्याला माझा प्रश्न आहे. जे संविधानावर दावा करतात, जे बाबासाहेब आंबेडकरांना विचारायला मानतो, म्हणतात होय रे 9 ऑगस्ट 2018 जंतर मंतरवर बाबासाहेबांचं संविधान जाळलं. कुठं उपटत बसले होते? 20 ऑक्टोबर 2017 महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार इथं मातंग मेळाव्यात केशव धोंडके बोलला, बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही. एवढंच नाही, 24 डिसेंबर 2017 तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणला, भाजपचा उद्देश, RSSचा उद्देश संविधान बदलणे आहे. एवढंच नाही, 22 फेब्रुवारी 2010 तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संविधान बदलण्यासाठी संविधान समीक्षा आयोग नेमला. त्या आयोगाचे अध्यक्ष होते MN व्यंकट चल्लैया. कुठे उपटत बसले होते? किती मोर्चे केले तुम्ही? संविधान जाळलं, संविधान बदलण्याची भाषा केली, संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही म्हणले. कुठे केले तुम्ही आंदोलन? कुठे केले मोर्चे? कुठे तुम्ही निषेध केले? जरा द्यावर काय फोटो काय असतील तर. हे निव्वळ तुमचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि यालाच म्हणतात RSSची चाल आहे. हा शेवटी म्हणतो महार हलकट आहेत. ते उपवर्गीकरणाला विरोध करतात. अबे महार हलकट नाहीत, महार मर्द आहेत. मर्द तुझ्यासारखे गांडू नाहीत. होय, उपवर्गीकरणाचा आम्ही विरोध करतोय. संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या भाषेत सांगू, 20 मार्च 2026 तत्कालीन सरन्यायाधीश सूर्यकांत, जायमल्या बागची, विपुलम पांचोल या 3 जजच्या खंडपीठाने सांगितलं, कोणतेही जज सुप्रीम कोर्टात असो त्यावर टीका करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्टिकल 1901 नुसार आम्हाला दिलेला आहे. म्हणून टीका करतोय. का टीका करतोय? पुढचे तुला कारण सांगतो. तुला मला प्रश्न आहे या तोतया वकिलाला, अरे संविधान मोठं का सुप्रीम कोर्ट? सुप्रीम कोर्टाचा जन्मदाता संविधान आहे, लक्षात घे. पण मला सांग, सुप्रीम कोर्टाला जन्म संविधान देतं, त्या संविधानात कोणत्या कलमामध्ये उपवर्गीकरणाची तरतूद आहे? तू म्हणशील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, हो ना. 5 नोव्हेंबर 2004 ईव्ही चिन्हाविरुद्ध आंध्र प्रदेश सरकारमध्ये एन संतोष हेगडे आणि 5 जजच्या खंडपीठाने निर्णय दिला होता, उपवर्गीकरण करता येत नाही. आणि आता 1 ऑगस्ट 2024 DY चंद्रचूड आणि 7 जजच्या खंडपीठाने दिलं, वर्गीकरण करता येतं. म्हणजे तुला मला हे सांगायचं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम नसतो, तो सतत बदलत असतात. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला
संसदेमध्ये बदलता येतं हे लक्षात घे. की हा म्हणतो आम्ही शिवा दिल्या तर कानातून रक्त येईल. अरे तू काय रांडसारखा शिवा देतोस, काय बायल्यासारखा मेंग्यासारखा शिवा देतोस. अरे आम्ही शिवा देत नाही, आम्ही रांडसारख्या शिवा देत नाही, आम्ही गांडच फोडत असतो एक लक्षात घे. आणि ये समोर कशी फोडतो जर तुला बघायचं असेल तर तू फोडताना दाखवतो मी व्हिडिओ करून. एवढं या ठिकाणी सांगतो. परत मी एकदा विनंती करतो या घाल्या नेत्याला की आपण बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भानगड लावण्याचं काम करू नये. मातंग समाजाला हे काही माहीत नाही. तुम्ही भांडणं लावता मातंग समाजाच्या टाळूवर लोणी खाता स्वतःची नेतेगिरी पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे ना, लढा ना. बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिला, कोण नाही म्हणतं. आम्हाला विरोध करण्याचा अधिकार दिला. चुकीचं बोलशाल बेटे हो आणि दिसाल तर पायावर जाऊ देणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.